मुंबईलगतच्या मुंब्राजवळ लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। 2 लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागल्याने 13 प्रवासी रुळावर पडले। मुंब्राजवळील धोकादायक वळणांनी घेतला 4 जणांचा बळी। किती दिवस जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला सवाल। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू। जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुखियार यांचा अपघातात मृत्यू। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत 28 वर्षीय राहुल गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू। आई, वडील, 2 लहान बहिणी आणि एका लहान भावाचा एकमेव कमावता आधार हरपला। मुंब्रा दुर्घटनेत ठाण्यातील आयटी इंजिनियर मयूर शहा यांचा मृत्यू। नवीन घर खरेदीसाठी डोंबिवलीला मालकाशी बोलणी करायला गेले, मात्र परतीचा प्रवास ठरला आयुष्यातला शेवटचा प्रवास। मुंब्रा दुर्घटनेत 23 वर्षीय केतन सरोजचा दुर्दैवी मृत्यू। 3 महिन्यांपूर्वी नोकरी लागलेल्या पदवीधर केतनच्या अनेक स्वप्नांची क्षणात राख रांगोळी। लोकल अपघातानंतर आता स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। तर स्वयंचलित दरवाजे बसवल्याने प्रवासी गुदमरून मरतील, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांचा दावा। लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। परिवहन मंडळाच्या एसटीची दुरवस्था, एसटी बसला लागली गळती। नांदेड मुखेड प्रवासादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी जालन्यातील शेतकरी आक्रमक। गोदावरी नदीच्या पात्रात शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। यापुढे गांधीगिरीनं आंदोलन करणार बच्चू कडूंचा इशारा। बीडमध्ये धावत्या एसटी बसनं घेतला पेट। केजहून कळंबकडे जाणारी बस जळून खाक। चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, प्रवासी थोडक्यात बचावले। मान्सूनची अद्याप जैसे थेच परिस्थिती। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। 13 जून पासून पाऊस पुन्हा धोधो बरसणार। पुण्यात कुख्यात आंदेकर टोळीची दहशत। मासे विक्रेत्याकडून दरमहा 50,000च्या खंडणीची मागणी। आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल।